माहिती अधिकार अंतर्गत कागल नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे माहिती मागितली असता राजकीय दबावामुळे माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मैनुद्दीन शेख यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. नमस्कार, मी मैनुद्दीन शेख. मी गेले बरेच दिवस झालं कागल नगर परिषदेकडे माहिती अधिकार अंतर्गत आपण माहिती मागितली होती. ते निवडून आलेले जे पण उमेदवार असतील त्या उमेदवारांचे सर्वची नामनिर्देशन पत्रिका तुम्ही आम्हाला एक सार्वजनिक माहिती असल्यामुळे ती सार्वजनिक माहिती आम्हाला तुम्ही उपलब्ध करून द्यामुळे मी त्यांच्याकडे कागल नगर परिषदेकडे मी शिवसाहेब यांच्याकडे मी माहिती अधिकार अर्ज दाखल केला होता. पण आता त्याच्यावरती काय तुम्ही आपल्याला माहिती अधिकाराची माहिती काय दिल्या नाही आहे. तिच्यामध्ये आपण उमेदवारांचे त्यांचे ॲफिडेविट जातीचे दाखले, जात पडताळणी पावती सही शिक्का तुम्ही करून द्या. व ज्या जातीचे दाखले आहेत ते शासन क्रमांक अनुक्रमांक शासन क्रमांक जेवढा आहे त्या हिशोबानं तुम्ही ते आम्हाला यादी तुम्ही द्या. पण आता 1 महिना होऊन गेला तरी जनमाहिती अधिकारातून काय माहिती मिळाली नाही. आता फर्स्ट आपण शिवसाहेब पाटणकर साहेब यांच्याकडे आपण दाखल केलेला आहे. आता अपीलला त्यांनी ठेवलेलं आहे. पण सर्व सार्वजनिक माहिती असल्यापैकी देखील ती सार्वजनिक माहिती अधिकाराखाली सुद्धा द्यायला मग अडचण काय आहे. आता जी माहिती नामनिर्देशन पत्रिका नोटीस बोर्डावरती तुम्ही तिथं सर्वसामान्य नागरिक व मतदाराला दिसेल अशा ठिकाणी तुम्ही ते लावायचं असतं. मग अशी माहिती तुम्ही मात्र माहिती अधिकाराखाली माहिती देत असताना मात्र तुम्ही पुढं मागं का बघा असं. त्यामुळे बरेच प्रश्न आमच्यामध्ये मला उद्भवायला लागतात की काय म्हणजे जाती चुकीच्या आहेत, काय नामनिर्देशन पत्रिका चुकल्या, काय गुन्हे दाखल सरळ दाखवायला नाही, काय आपत्ती जास्त आहेत कमी दाखवल्यात, नेमकं आम्ही समजायचं काय. फक्त आमची मागणी माहिती फक्त आम्हाला पूर्ण, दुसरं तर आम्हाला काय नाही. आणि या देशाचा नागरिक होण्याच्या नाते मला अधिकार आहे की मी जाणून घ्यायचा. आता मी त्या कागदपत्र परिषदेचा एक मतदार आहे. मग माहिती देण्यास जर त्यांनी टाळाटाळ म्हणजे आता करत आहे तर या संदर्भात त्यांनी लवकरात लवकर आपल्याला माहिती पुरता नाही केली तर जे कायद्यानुसार जी गोष्टी ते आपण करू, नसेल तर मग आपल्याला न्यायाने लढावं लागला तर आपण लढावास आपण तयार आहे. राजकीय दबाव अजून तर काय आला नाही आहे. राजकीय दबाव जर का असून दिसत तर बघू. त्यात काय निवडणूक प्रक्रिया काय गौड बंगाल आहे असं काय वाटतंय का सुरुवातीपासून? आता माहिती दिना झाल्या म्हटलं तुम्ही शंका उद्भवत होणारच की. मग आता निवडून आलेल्या उमेदवाराबद्दल तुमचं काय म्हणणं? आम्हाला निवडून आल्याबद्दल उमेदवाराबद्दल काय मत नाही आहे. फक्त कागदपत्र आम्ही बघणार आहे. कागदात जर काही चूक जर असेल तर आम्ही राज्य निवडणूक आयोगाला कळवू ना. म्हणजे माहिती लपवतात म्हणजे त्यांच्या कागदांमध्ये चूक आहे असं वाटतंय तुम्हाला? आता जो पण कागद समोर येत आहे तो पण आपण काय बघणार. ज्यावेळी कागद समोर येते त्यावेळी निष्फळ झाल्यानंतर मग आपण त्यावेळी हे करू, प्रसिद्ध करू आपण त्या संदर्भात आपली मत मांडू. विपिनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र.